वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे। आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली। तसंच राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। कंबोज आणि ठाकरे यांच्यात कोरोना काळानंतर चांगलाच वाद पाहायला मिळालेला होता। अनेकदा कंबोज यांच्याकडून राऊतांवर देखील हल्लाबोल करण्यात आला। गुवाहाटीला गेलेल्या शिंदेच्या आमदारांसोबत मोहित कंबोज दिसून आले होते। त्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांच्या निशाण्यावर ते कायमच होते। मात्र आता ठाकरे आणि कंबोज यांच्यामधील असलेला वाद संपलाय का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। मला काय वाटतं, आपण एकतर सुतावरून स्वर्ग गाठत आहोत। मुळात राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि सुखदुःख एक वेगळी गोष्ट आहे। कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही, हा एक भाग आहे। आणि मला वाटतं की जगात इतक्या सगळ्या उलथापालथी मोठ्या होत आहेत, त्याच्यावरचे प्रश्न सोडून आपण या प्रश्नावर का अडताय कळत नाहीये। एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय ना आत्ताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू। त्यामुळे त्याच्या कुठल्याच पॉलिसीला म्हणजे काय आता जाऊ दे, त्याला मला चांगला मूड आहे नाही घालत, परंतु याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही।